शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा, मस्त अशी मसाला भेंडी आहे। नेहमी आपण बघा भरपूर असे मसाले करून मसाला भेंडी वगैरे करतो। नेहमीची आपण मसाला भेंडीची भाजी करतो, त्यापेक्षा आज खूपच वेगळी भाजी आणि एकदम टेस्टी आहे। खूप आणि एकदम साधी सिंपल आहे, घरच्या साहित्यामधूनच केलेले आहे। मस्त अशी त्याच्यावर तुम्ही चपाती, पराठा, नान, पोळी, भाकरी ह्याच्यावर तुम्ही काही खाऊ शकता। तर आज मी ह्याच्याबरोबर त्रिकोणी असे पराठे केलेले आहेत, मस्त असं मसाला, जिरा, हळद असं त्याच्यामध्ये टाकून। तर खूप साधी सिंपल रेसिपी आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा। चला लगेचच आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी स्वच्छ धुवून पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी एकदम अशी कवळी आहे, हे बघा असं बघूनच घ्यायची। वरचं टोक मोडला ना लगेचच तर समजायचं भेंडी कवळी आहे। तर आपण तिला आता कापून घेऊया। भेंडीचा बघा वरचा भाग कापून मी आता त्या एका भेंडीचे 3 भाग करते आहे। तर भेंडी लहान छोटी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तुम्हाला कसे काप पाहिजे आहेत ते। आणि भेंडीची भाजी आपण करतो बघा, नेहमी ती चिकट होते। तर या भाजीचं वैशिष्ट्य आहे ही अजिबात चिकट होत नाही आणि भाजी एकदम मस्त डबल टेस्टी भाजी होते ही। तर बघा मी आता अशा प्रकारे भेंडीची 2 किंवा 3 काप अशी करून घेते। सर्व भेंडी मी कापून घेते आहे। बघा मी आता सर्व भेंडी ही कापून घेतलेली आहे, छान अशी आहे बघा। फक्त मधून 3 काप त्याला केलेले आहेत, मधून चीर वगैरे काही पाडलेली नाही आहे। तर आता ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून मी कापून घेतलेली आहे, हे बघा। तर आता हिला आपण बाजूला ठेवून देऊया। तर इथे बघा आपण एक मसाला करतो आहे। याच्यामध्ये बघा मी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहे 1 चमचाभर। आता माझ्याकडे लाल सुकी मिरची नव्हती म्हणून मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे। आणि 2 चमचे अख्खे धने घेतलेले आहेत। तुमच्याकडे सुकी मिरची असेल तर तुम्ही सुकी मिरची याच्यामध्ये ॲड करा। 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 5 ते 6 काळी मिरी घेते आहे, 1 चमचा जिरं घेतलेले आहे, 1 ते 1.5 चमचा। आता हे जे आपल्याला छान असं जाडसर भरट करून घ्यायचं आहे मसाला, जास्त बारीक नाही करायचं, जाडसर असं वाटण ठेवायचं आहे। हे बघा असं हे जाडसर ठेवलेलं आहे। खूप मस्त असं त्याचा सुगंध येतो आहे मसाल्याचा। तर आता आपण लगेचच पुढची प्रोसेस करूया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला भेंडी सर्व घ्यायची आहे आणि मस्त अशी तिला 60 ते 70% अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तेलामध्ये भेंडी मस्त अशी परतून घ्यायची आहे। असं केलेले ना भेंडी अजिबात चिकट होत नाही, तिला अजिबात तार सुटत नाही भेंडीला, मस्त अशी सुकी ड्राय होते भेंडी। हे बघा तेल गरम झालं ना की भेंडी चांगली तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे, अर्धवट शिजवून घ्यायची आहे, कलर न चेंज करता। अजिबात भेंडीचा रंग आपल्याला बदली करायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवर आच ठेवायची आहे गॅसची। बघा तेलामध्ये छान अशी तिला मी परतून घेतलेली आहे। आता ह्याला आपण 2 मिनटं झाकण लावून ठेवून देऊया। चांगली परतून घेतली की त्याला आता आपण बघा 2 मिनटं झाकण लावून ठेवून देणार आहोत, म्हणजे भेंडीचा रंग पण नाही चेंज होणार आणि तेलामध्ये छान अशी भेंडी अर्धवट 60 ते 70% आपली शिजवून तयार होईल, हे बघा। आणि कलर पण बघा तसा आणि तसाच आहे भेंडीचा, मस्त अशी भेंडी झालेली आहे छान अशी परतून। चमच्याने बघा मी आता चेक केलं, मस्तपैकी भेंडी अशी शिजलेली आहे बघा। तर आता ही भेंडी मी काढून घेते एका प्लेटमध्ये। ही भाजी तुम्ही सकाळच्या डब्याला, रात्रीच्या जेवणाला, दुपारच्या जेवणाला कधीही करू शकता। एकदम मस्त सोपी भाजी आहे आणि खूप टेस्टी होते भाजी।
तर आता बघा मी तीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेते, 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। पानं चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घेतलं आहे। जिरं चांगलं तडतडलं की ह्याच्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे, धने, बडीशेप, जिरं, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, ते सर्व बघा आता मी ह्याच्यामध्ये तो मसाला घेतलेला आहे। तेलामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा। ह्या भाजीला कोणतीही पूर्वतयारी न करता भाजी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते। आता ह्याच्यामध्ये बघा मी 1 चमचाभर धने पावडर, पाव चमचाभर हळद घेतलेली आहे, 2 चमचे आपला घरचा मसाला घेते आहे, पाव चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे। आता सर्व मसाले आपण चांगले असे परतून घेणार आहोत। रंग काय सुंदर आलेला आहे बघा। आता जी भेंडी आपण फ्राय करून घेतलेली आहे, तेलामध्ये अर्धवट शिजवून घेतलेली आहे, ती घेते। ती पण बघा छान अशी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। बघा मस्तपैकी साधी सिंपल मसाला भेंडी भाजी आपली तयार। भेंडींच्या कापला बघा पूर्णपणे छान असा मसाला लागलेला आहे। मस्त भेंडी अशी मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि ती दिसते पण बघा किती सुंदर अशी। तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करतो आहे, थोडीशी कोथिंबीर घेऊया ह्याच्यामध्ये, व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेऊया। भाजी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे। तिला आता मी 1 ते 2 सेकंद फक्त झाकण लावून ठेवूया। 2 सेकंद झालेली आहे, झाकण काढलेलं आहे। भेंडी बरोबर बघा आपण जे नंतर मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले होते त्याचा पण मस्त छान असा सुगंध येतो आहे, म्हणजे मसाले पण मस्त असे शिजलेले आहेत आणि भाजी छान अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ही भाजी करून बघा, मस्त अशी कोणतीही पूर्वतयारी न करता भाजी 10 मिनिटांमध्ये तयार होते। तुम्ही ही भाजी सकाळच्या डब्याला, रात्रीच्या जेवणाला किंवा कोणी आले पाहुणे तर तुम्ही ही भाजी मस्त वेगळ्या पद्धतीची ही करू शकता। आणि आज त्याचबरोबर पण बघा मी त्याच्यावर मी आज त्रिकोणी पराठे केलेले आहे। छान अशी भाजी या पराठ्यांबरोबर लागते आणि तुम्ही या भाजीबरोबर भाकरी, पुरी, चपाती, फुलके ह्याच्यावर तुम्ही काही सर्व करू शकता। खूप मस्त अशी आज तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची मसाला भेंडी भाजी दाखवलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा आणि केल्यावर लाईक करा रेसिपीला बघितल्यावर। थँक्यू।